ने स्वीकारला. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्याकरता येत आहेत विनायक गोरे या टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर प्लेअर. दोन फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला. मिड ऑन अगदी वरती लॉंग ऑफ चं क्षेत्र खाली आहे. मिड ऑफ अगदी वरती एक्स्ट्रा कव्हर शॉट बॅकवर्ड पॉइंट गली पॉइंटला फिल्डर. पहिला बॉल लोवर फुटटॉस ड्राईव्ह केला. संधी रनआउटची नॉन स्ट्रायकिंग एंडला कलेक्टिंग चुकलं. बॉल गॅदर करता आला नाहीये त्या ठिकाणी विनायक गोरेला. थोडेसे दुखापतग्रस्त देखील होताना पाहायला मिळाले. शॉर्ट मिडॉनच्या फिल्डरनं वेगवान थ्रो त्या ठिकाणी दिला होता. अखेर बॅकअप नाहीये. सिंगल धाव इझिली 8 होत असताना रिस्की सिंगल होती. अशा स्थितीला धोका पत्करला दोन्ही फलंदाजांनी आणि या सिंगल धावच्या साथीनं आता हे खातं खुलं होत असताना आई गावदेवी खानिवली क्रिकेट संघाचं ऑफ द मार्क ऑन व्हेरी फर्स्ट बॉल बॅट्समन अविनाश जो नॉन स्ट्रायकिंग गेला आणि स्ट्रायकिंग गेला सध्या महेश. लाईन इथे चांगली आहे. सॉफ्ट हँडेड पुश. चांगल्या बॉलला सन्मान दिला. अगदी दोन्ही बाजूला बॉलला वळवण्यामध्ये वाकबकर आहे. महारथ असेल आहे विनायक गोरेला आणि सध्याच्या घडीला त्याचा हा दर्जेदार स्पेल सुरू आहे. जेन्युइन ऑलराऊंडर प्लेअर विनायक गोरे मान फ्रॉम नव्या स्पोर्ट्स पिंपलोली. लेदर बॉलचा देखील भरपूर मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. लाईन इथे चांगली आहे. स्विंग अँड मिस. संधी नाही आहे स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन महेशला. लागोपाठच्या त्याच्या विरोधात टाकलेला हा दुसरा डॉट बॉल. होम्स MTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून अक्षय दादा आणि संपूर्ण टीमच्या वतीनं या स्पर्धेचं 5 दिवसामध्ये देखील दर्जेदार दमदार प्रक्षेपण इथे सुरू आहे. हार्ट्स ऑफ यू. क्वालिटी विथ द क्लॅरिटी काय असते, कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा बारकावा आणि त्या बारकाव्यावरती कशा पद्धतीनं तुम्ही कामकाज करू शकता, तुमचं स्टँडर्ड कसं इम्प्रूव्ह करू शकता, तो प्रयत्न देवताना पाहायला मिळेल. लिडिंग एज ज्येष्ठांच्या पाठीमागे विकेट किपरनं टिपलाय जेल. गडी पहिला बाद होईल मॅचच्या स्वरूपात आहे गावदेवी खानिवलीचा. सफलता पहिली नव्या स्पोर्ट्स पिंपलोलीच्या सोबत. विनायक गोरे करता बॅट्समन आउट. रन खर्च केली आहे. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इन स्विंगर लाऊड अपील अंपायरकडे आणि अंपायरचं बोट दाबालाकडे. पाटला स्पर्श झाला बॉल आणि त्यानंतर त्यांचा पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर बॉलिंग सध्या सुरू आहे विनायक गोरेची आणि इथे आता गडी लागोपाठचा दुसरा गमावतीये टीम आई गावदेवी खानिवली. बॅट्समन आउट होत असताना अविनाश. 1 मोर विकेट डाऊन. ऑन विकेट हॅट्रिक. संधी निर्माण झाले विनायक गोरेला. नवा विक्रम, नवा रेकॉर्ड आपल्या नावावरती नोंदवण्याचे. ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये 5 विकेटवर आपल्याला पाहायला मिळाला जगनकडून. 5 स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक कंप्लीट करतील का विनायक गोरे? वेग भन्नाट आहे. टप्पा दर्जेदार. लाईन वरती नियंत्रण. रिलीज ऑफ डिलिव्हरी, फॉलो थ्रू या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या. आणि अशा स्थितीमध्ये आता न्यू बॅट्समन बॅटर इंटायर होतं बॅटिंग नंबर 4 ला. स्ट्रायकिंग इनला खेळण्याकरता आणि ऑन विकेट हॅट्रिक. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर विनायक गोरे. मोठी संधी ती निर्माण झाली आहे. अगदी पायात होता बॉल. लाऊड अपील अंपायरकडे. लास्ट मुमेंटला अंपायर सिग्नल. बॅटचा स्पर्श जरूर झाला आणि अखेर आता बॉलला ट्रॅव्हल होत असताना पाठीमागे फॉर्लिंगला चांगली फिल्डिंग. एंड ऑफ ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं इकॉनॉमिकल बॉलिंग ही सर्वात मोठी खासियत आहे विनायक गोरेची आणि ती सुरुवात इथे करून दिली आहे नव्या स्पोर्ट्स पिंपलोली क्रिकेट संघाला. पहिलं षटक
धावा येताना पाहायला मिळाल्या. एकंदरीत फलकाबद्दी 2 गडी गमावल्यानंतर 1 आणि थोडीशी ही चिंतेची बाब जरूर असेल बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी खानिवली क्रिकेट संघाकरता. अविनाश जो आघाडीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उपस्थित आहेत आणि त्याच्या साथीने नंबर 4 वरती अनिकेत महेश आणि अविनाश डी हे 2 बॅट्समन सध्याच्या घडीला झटपट बाद झालेत आणि अशा स्थितीला संघाचा हा डाव संकटामध्ये सापडला असला आणि अशा सिच्युएशनमध्ये जर संघाचा डाव संकटामधून तुम्हाला बाहेर काढायचा तर संकटमोचकाची तारणहाराची भूमिका इथे बजवावी लागेल. सेकंड ओव्हर अनिल बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना स्क्रीन इन कडून डीपमध्ये लॉंग ऑन आणि आहे मिड विकेट. पहिला बॉल लोवर फुलटॉस बोलर्स बॅक ड्राईव्ह वेगवान स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये जज करतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना पाहायला मिळालेला नाहीये. डायरेक्ट हिट जरूर दिली आहे. बॉल डायबर्ट होते. लास्ट मोमेंटला बॅकअप दिला. मिडअपच्या दरम्यान दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु आता निर्णय माघारी घेतला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समननं. धाडस होतो परंतु मानत झालं नाही. एकदा वाढत असताना एक गावदेवी खानिवली संघाच्या खात्यामध्ये हे धावफलक पोहोचताना पुढे पाहायला मिळेल. आतापर्यंत दोन्ही आकड्यावर लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय. फुल टॉस बॉल वरती फुल पॉवर स्ट्रोक बॉल चाललाय निघून. वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या अगदी बाजून आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह मॅक्सिमम हिट ऑफ द टुर्नामेंट क्लिअर अँड क्लीन हिट सिक्सर. अणकेच्या बॅटमधून येणारा डावाचा हा पहिला षटकार धावफलक वेगानं आता फ्लाय होत असताना पुढे पोहोचताना पाहायला मिळेल त्या 8 आकड्यावर. दोन्ही हातानं मेजवानी कबूल केली. स्ट्रायकिंग केला बॅट्समन अनिकेतनं. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक मिडविकेटच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे काऊ कॉर्नर रिजनच्या दरम्यान फिल्डर पोहोचला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक अॅक्युरेट तरी देखील 2 धावा वेगानं कंप्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळतंय. अविनाश आणि त्याचबरोबर अनिकेत या 2 बॅट्समनच्या दरम्यान 2 धावा इझिली ॲड होतील आई गावदेवी खानिवली संघाच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक पोहोचेल पुढे 10 या आकड्यावर. इनसाइड आउट चिप शॉट फटकाय ते फसला. झेलची संधी नाकारता येत नाहीये. गतीमध्ये परिवर्तन केलं वेगामध्ये मिश्रण केलं आणि हा वेग आता स्ट्रायकिंग एंडवरती ओळखता आला नाहीये. बॅट्समन अनिकेतला स्ट्रॅटजी होती रणनीती होती त्या जाल्यामध्ये अडकवलं. बॅट्समन अविलास बाद झाल्यानंतर आता अनिकेत देखील बाद होतोय. हा धक्का तिसरा पोहोचलाय गावदेवी खानिवली टीमला. बॅट्समन आउट होतोय. बिग विकेट डाऊन बिग लॉस. जे संघ कर्णधार आहेत 10 धावा धावफलकावरती. फटका इथे फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचतोय. लागोपाठची दुसरी सफलता अनिल करता तर हा धक्का चौथा पोहोचताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीम खानिवली संघाला. षटकामध्ये संधी होती विनायक गोरेला विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याची. त्या संधीने तर हुलकावणी दिली आहे परंतु आता अनिलसाठी संधी आहे. तिचं सोनं तो करेल का. 10 धावा धावफलकामध्ये असताना हा चौथा गडी गमावलाय संघ सुभाष 11 खानिवली टीमनं. फटका इथे
फसलाय बॉल हवेमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर बॉलच्या खाली, विकेट हॅट्रिक कंप्लीट अनिलला मिळतीये या स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक. आणि आता डाव 2 षटकांची अंती आपल्याला पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती पोहोचल्यानंतर 5 गडी गमावतीये बॅटिंग करणारी सुभाष 11 खानिवली टीम. होतोय पॉवर प्लेचे दरवाजे जे बंद होते ते आता खुले केले अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांनी. अशा स्थितीमध्ये त्याच्या विरोधात धावा करणं तुमच्यासाठी मोठं चॅलेंज असेल, मोठं आव्हान असेल. पाहिजे कशा पद्धतीनं पेलतील ते आव्हान. सुभाष 11 खालिवली टीमचे बॅट्समन लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला दर्शन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समेत प्रमोद. 5 गडी आतापर्यंत गमावलेत 10 या आकड्यावरती. विनायक सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅकवर तयार होत असताना स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. त्याचबरोबर एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल अगदी वाईड ऑफ लॉंग ऑफला डीप मध्ये. लॉंग लेग रिजन मध्ये देखील एक फिल्डर आता तैनात होत असताना हे क्षेत्रक्षणाचं जाळं सध्या स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर बॅट्समन दर्शनच्या विरोधात. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना विनायक गोरे. पहिला बॉल लो व फुल टॉस ऑन साइडला दिशा दिले फ्लिक ऑफ द रिस्ट. 1 रन कंप्लीट. स्कोर लेगच्या दरम्यान चांगली फिल्डिंग, तितकीच सुंदर फेक. विकेट किपरचं बॅकअप मिळताना पाहायला येतं. आणि अशा स्थितीमध्ये आता एकच धाव मिळते बॅट्समन प्रमोदला. प्रमोद स्ट्रायकिंग एंडला इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन होते. दर्शनचं सांघिक धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल. पुढे डबल डिजिट डबल फिगर 11 या आकड्यावर. असं सर्व संघांनी अगदी वेळेवरती उपस्थिती दर्शवली आहे. त्याबद्दल स्पर्धेचे शिल्पकार अमोलचे गोदर यांच्या वतीने आपला आभार आम्ही व्यक्त करतो. ऑन साइडला अलंग टू द कार्पेट दिशा देत असताना हा बॉल ड्राईव्ह केला. मिडॉनच्या दरम्यान एक धाव इझिली मिळेल बॅट्समन प्रमोदला. आणि या सिंगल धावच्या साथीनं संघ पुढे सरकला आहे. सुभाष 11 खानिवली टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 12. लाईन इथे पहा, भन्नाट गिरकी घेतली. टर्न होता या बॉल मध्ये, पट अंपायर सिग्नल इट्स अ वाईड. आणि बॉल आता लॉंग स्टॉप रिजनला वेगाने ट्रॅव्हल होतोय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर पाठीमागे येतोय. वाईड प्लस 4. एकूण जाऊन या 5 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या खानवी टीमला. येतोय तो नशिबाचा पंजा. क्रिकेटमध्ये शिस्त काय असते, कशा पद्धतीनं तुम्ही क्रिकेटचं स्टँडर्ड एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन अजून एकदा वेगळ्या उंचीवरती नेऊ शकता ते दाखवत असताना आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एकूण 8 आदिवासी संघ. बॅकफुट येऊन डेलिकेट टच. गल्ली आणि बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला बॉल अडवला जाईल. 2 धावा इझिली मिळत आहेत स्ट्रायकिंग इनला बॅट्समन दर्शनला. आणि 2 धाव्यानं आता हे सांघिक धावफलक पुढे फ्लाय होत असताना 19 आकडावर. एक्स्ट्राच्या 5 धावा काय गिरकी घेतली होती त्या बॉलनं. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय ऑन साइडला अलंग टू द कार्पेट. बॉल घरंगल देतोय लॉंग ऑनला. बॅकअप करत असताना फिल्डर मिळेल एकच धाव. सिंगल डबल न सध्याच्या घडीला या षटकामध्ये स्कोर कार्ड मेंटेन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे दर्शनच्या साथीनं. प्रमोद जाधव सध्या स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे सांघिक धावफलक सिंगल धावेनं पोहोचते पुढे 20 या आकडावर. पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑफ ब्रेक बॉल, बोट विखरली होती, फिंगर मोड केले होते विनायक गोरेनं. ही चाणाक्ष वृत्ती आहे या गोलंदाजाकडे. सातत्यानं बॅट्समनला फॉलो करत असतात लास्ट मोमेंटला. आणि ते चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं. लाईन जज करता आली नाही प्रमोदला. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टिक इथे उखाडली. यू मे आय विल डेफिनेटली नॅचरल लेग ब्रेक यावेळेला लाईन रीड करता आले नाही. आणि बॉल अखेर अगदी लेग स्टिक उद्ध्वस्त करतो. अजून एक धक्का पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या टीम
सुभाष 11 खानवलीला. एंड ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. ड्रिंक स्टॉली जाईल मैदानामध्ये आणि 3 षटकांची अंती टोटल आपल्याला पाहायला मिळते. 20 आकड्यावरती गडी गमावला हा 6वा. असताना 90-11 पिंपलोजीच्या विरोधात आतापर्यंत जाऊन पोहोचला संघ सुभाष 11 खानिवली. तब्बल विकेट गमावलेत 6 आणि धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहे 20-20. भगवान गोरे येत आहेत. चौथं षटक टाकण्याकरता डावाचं स्क्रीन एंड कडून राईट आर्म राऊंड विकेट. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल प्रमोद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आता भास्कर दर्शनच्या साथीने भोसला. प्रमोद बाद झालेत अखेरच्या चेंडूवरती. विनायक गोरे यांचा देखील स्पेल कंप्लीट होते. 2 षटकांचा तब्बल धावा खर्च केल्या. 11-3 विकेट त्यांच्या देखील खात्यामध्ये. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली अनिलकडून. तब्बल 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतो. आता हे 4थं षटक डावाचा मार्गस्थ असताना बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती भगवान गोरे या टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर प्लेयर. भरोसेमंद खेळाडू ज्यानं भरपूर मॅचेस या टीमला जिंकून दिल्यात. पहिला बॉल लाईन इथे पाहावी लागेल. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला लाईन लेफ्ट केली. स्ट्रायकिंग केला बॅट्समन दर्शननं. खेळाडू कक्षातून कोणी आउट गोईंग कॉल देऊ नका. अदरवाईज व्यवस्थापन समिती जे पेनल्टी तुम्हाला डिक्लेअर करेल तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. ऑनसाइडला क्रॉस बार स्ट्रोक. फटका गॅप मध्ये मिडविकेटच्या दरम्यान फिल्डर दुसऱ्या रनचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग इन वरून कॉलिंग आता चांगलं होताना पाहायला मिळालंय. 2 धावा इझिली मिळत आहेत बॅट्समन दर्शनला आणि त्याचबरोबर हे सांघिक धावफलक आता पोहोचताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या सुभाष 11 खानिवली टीमचा 23 या आकडावर. 4थं षटक सुरू आहे. पहिली मॅच आपण एन्जॉय केली. आज या स्पर्धेच्या 5व्या दिवसातून बांगरवाडी विरुद्ध दोऱ्याचा पाडा आहे 2 टीमच्या दरम्यान. जेथे 46 धावेचा लक्ष्याचा इझिली पाठला केला बांगरवाडी क्रिकेट संघानं. त्यानंतर लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला आली. 37 धावेचं लक्ष्य इझिली गाठला जांभूलवाडीनं आणि ही तिसरी मॅच आता सुरू आहे. ऑन साइडला लॉफ्टेड इट क्रॅकिंग पॉवर पॅकिंग स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब दूर जोर आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट सिक्सर. करायचं आहे कारण 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. समोर 90-11 पिंपलोली 40-45 प्लस टार्गेट समोर सेट करायचं आहे. तर अशा स्थितीमध्ये आता मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि तो आता उपयुक्त षटकार ठोकला आहे बॅट्समन दर्शननं. टीमची टोटल 29. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हुक करण्याचा प्रयत्न. बाउन्स दर्जेदार. संधी नाही स्ट्रायकिंग इथेवरती धावा स्कोर करण्याचे बॅट्समन दर्शनला. टेक ऑफ घेत असताना बॉडी लेंथ वरती आता बॉलिंग करतोय भगवान गोरे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटकारानंतर वेगाचं भय काय असतं, गतीची भीती काय असतं, ती धमक इथे दाखवून दिली आहे भगवान गोरेनं. चांगलं रंगील हे बॅटल. बॅट्समन तयार होत असताना दर्शन. लाईन इथे देखील चांगली आहे. बॅकफुट देऊन शॉटम पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित नव्हतं. बॉल डायबल झाला. लास्ट मोमेंटला स्टिकर एंडवर स्ट्रोक एक्झिक्यूट झाला आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या दरम्यान इझिली 2 धावा आता मिळत असताना प्रमोदच्या साथीनं आता बॅट्समन आपण दर्शनला पाहतोय. जो प्रमोद बाद झाला तिथनं एकतर्फी केला आतापर्यंत लढवल्यात दर्शननं. 2 धावा इझिली मिळत आहेत. धावफलक पोहोचतोय पुढे 31 या आकड्यावर.
षटक चौथं सुरू असताना भगवान गोरेचं लाईन इथे चांगली आहे. बाटची कडा आणि फलंदाज बाद. विकेट आवश्यक होती, नितांत गरज होती या विकेटची. सेट झालेला बॅट्समन आता करतोय अपसेट. सुभाष 11 खानिवली टीमच्या समर्थकांना आणि हा धक्का पोहोचताना पाहायला मिळेल. 31 31 आकड्यावरती 7वा बिग विकेट डाऊन. एक षटकाराच्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता तो दर्शन आता बाद होतोय. धावफलक विसावलेला 31 31 आकड्यावर न्यू बॅटर इंटायर होतं. बॅटिंग ऑर्डर नंबर 9 9व्या क्रमांकावरती सागर. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपल्याला टीम ऑल आउट होताना पाहायला मिळाली. या इनिंग मध्ये देखील आतापर्यंत 7 गडी गमावलेत. लोवो फुलटॉस होता. आडवा बॅटना स्लॉक स्वीप चा अप्रतिम नजराना. बेधून तो बेफाम बेचूट फटकेबाजी. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांबच लांब दूरच दूर. हा देखना ददीप्यमान दर्शनीय स्ट्रोक. दमदार आमदार षटकार. शेवट गोड केलाय सागरनं. भगवान गोरेचं षटक हे मागणाऱ्याला कमबॅक हवं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. ते कमबॅक या षटकामध्ये होताना पाहायला मिळालं. तब्बल धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. हा लुचिक 17 धावा तब्बल षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. आणि हे सांघिक धावफलक आता 4 षटकांच्या अंती जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 9.25 धाब्याच्या धावगतीनं 37 37 या आकड्यावर. शेवटचं अंतिम आणि अखेरचे षटक पहिल्या डावाचं बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना काशीनाथ गोरे काशीनाथ शेंडे या टॉससाठी रिपोर्टिंग करा. कामत पाडाने त्यांच्या विरोधात खांड्याचा पाडा. यस खांडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात कामत पाडा. दोन्ही टीमचं कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान. इन फ्रंट ऑफ आवर टॉस का बॉस सेरेमनी बॉक्स. बॉलर तयार काशीनाथ. पहिला बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटर स्ट्रोक. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली. बर्थडे गर्ल श्रावणीच्या ठिकाणी आगमन झाले. मोस्ट वेलकम. विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या. अगदी टाळ्यांचा कडकडाट तिचं स्वागत करत असताना आमचे तमाम लाडके मान्यवर. अगदी थोड्याच वेळात तिचा वाढदिवस देखील इथे आपण ताटामाटात संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर पूर्वा कदोरे हिचं देखील आगमन झालंय. यस विकेट ग्राह्य धरली पंचांनी. आणखीन एक धक्का पोचेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा आघाडी बाद होत असताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. भास्कर आणि आता हा 8वा विकेट गमावतीये टीम खानिवली. अंतिम षटक सुरू असताना काशीनाथचा पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्या खात्यामध्ये. भगवान गोरेचं षटक मागणं राहिलं होतं. त्यानंतर कमबॅक हवं होतं आणि ते कमबॅक आता केलंय या टीमनं. बॅकफुट देऊन हुक केलाय. ऑनसाइडला फिल्डर उपस्थित आहेत लॉंग लेगला. परंतु बॉलचा वेग इतका जबरदस्त आहे की फिल्डरचे प्रयत्न अपुरे अपयशी होताना पाहायला मिळाले. लॉंग लेगला वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय. घरंगलत बाउंड्री लाईनच्या पाठीमागे येतोय तो चौकार. नंतर वेगाने हे धावफलक पोहोचेल पुढे 41
41 आकडावर डेट ओव्हर मध्ये आता हा चौका धावफलकाला नवसंजीवनी प्रदान करून देत असताना लो फुल टॉस होता, ड्राईव्ह केला विषय मध्ये ऑन ड्राईव्हचा बेस किमती फटका. लॉंग ऑनला फिल्डर मोहन चांगली फेक देत असताना मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल धावेसोबत संघ पुढे सरकतोय. सुभाष 11 खानिवली आणि हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळते पुढे सध्याच्या सिच्युएशनला 42 आकडावर. 3 बॉलचा किल्ले जुनी शिल्लक. कपिलच्या साथीनं सागर हे 2 बॅट्समन सध्या मैदानामध्ये. ऑन साइडला 4 फिल्डर. स्क्वेअर लेग, मिडविकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, डीप मध्ये आहे लॉंग ऑफ. शॉट थर्ड मॅन, शॉट फान लेग, कव्हर पॉइंट, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. लाईन इथे सुंदर आहे. फुलवर लेंथ अगदी पायात होता बॉल. संधी नाही स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समनला धावा स्कोर करण्याची. वेग भन्नाट होता. तेच तर राट चेंडू आता हाताला काशीनाथनं आणि अखेर या बॉलवरती आता डॉट बॉलची मोहर उमटवायला पाहायला मिळत आहेत. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर. धावफलक स्थिरावलेलं 42 वर. 2 बॉलचा गेल शिल्लक. आता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफ ब्रेक बॉल लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होताना पाहायला मिळाला आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता ही लाईन जज करता आली नाही आहे. बॅट्समन सागरला लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. 42 ऑन बोर्ड. 42 धाबा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. लो व फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संधी आहे रनआउटची नॉन स्ट्रायकिंग एंडला. ती तर गमावली आहे आणि लास्ट मोमेंटला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. लागोपाठचे 3 डॉट बॉल. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिलं सत्र खेळाचं समाप्त होतं आणि पहिल्या सत्राच्या खेरीस मात्र हे धावफलक विसावलेलं पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या सुभाष 11 खानिवली क्रिकेट संघाचं गडी 8 गमावल्यानंतर 42 आकड्यावर आणि 43चं टार्गेट आता ठेवण्यात आलंय नव्या स्पोर्ट्स पिंपलोलीच्या विरोधात. चला टॉससाठी इन्व्हिटेशन करतोय वक्रतुंड खांडीचा पाडा, कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट इन ऍक्शन मध्ये असेल टीम कामतपाडा. ओमसाई कामतपाडा, गोविंद कामत यांचा संघ. एक बिग फाईट मॅच प्रेक्षक एन्जॉय करू शकतील. साखळी फेरीतील अंतिम अखेरची आणि शेवटची लढत आपल्या भेटीला येते. त्यानंतर मॅचेस सुरू होतील सेकंड राऊंडच्या. टॉस्का बॉक्स कक्षामध्ये आपल्या समेत जोडले जातील सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. नक्कीच 2 ताकदवर टीम दरम्यान आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सादर होईल. कार्तिकी 11 खांडीचा पाडा आणि त्यांना फाईट करेल कामत पाडा. या 2 संघादरम्यान बिग फाईट मॅच. नाणेफेक केली जाते. संजयजी दुर्गे यांच्या शुभ असते. छापा कॉलिंग आणि नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्या गालावरती ग्लो पाहायला मिळतोय खांडीचा पाडा टीमचा हा कर्णधार. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. फलंदाजीचं पाचारण कामतपाडा टीमला. कामतपाडा टीम म्हटलं म्हणजे एक ताकदवर टीम म्हणून नेहमीच आपण त्या टीमला पाहिलंय. गोविंद उघडास नावाचा फलंदाज ताकदीची फलंदाजी सातत्यानं त्याचं नाव घेतलं जातं. त्याच्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे? कोण गोलंदाज असे आहेत की गोविंदसाठी तुम्ही अस्त्र म्हणून वापराल? आमच्याकडे अमोल आहे. नक्कीच अमोल, गोविंद, दीपक आणि तू सुद्धा स्वतः फॉर्म मध्ये आहेस यावर्षी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. चांगले खेळ आणि यशस्वी व्हा. कामतपाडा संघाचा नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करायची आहे समोर खांडीचा पाडा टीम. 5 षटकांची मॅच. किती धावा जमवण्याचा मानस असेल ज्याच्या मदतीने तुम्ही खांडीचा पाडा टीमला रोखू शकाल? 50+. नक्कीच 5 षटकांची मॅच 50+ कराव्याच लागतील. कोण कोण फलंदाज असे आहेत की ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल? तानाजी बाला, अशोक आणि गणेश बाला. बॅट्समन आहेत आमच्याकडे 5-6. नक्कीच तू स्वतः सुद्धा आहेसच. तुझ्याकडे विशेष लक्ष असतं सर्वांचं. खांडीचा पाडा टीम म्हटलं म्हणजे एक ताकदवर लढत. यापूर्वी कधी सामना झालाय का? सामने झाले. दोन्ही सामन्यात त्याने आम्हाला पराभव केलाय. हा 3रा सामना आहे. नक्कीच यावेळेस
मुरबाडचा ब्रँड एका बाजूला आपल्या अर्थातच गोविंद उघडा आणि दुसऱ्या बाजूने फाईट करताना दीपक अमोल आणि त्यांची संपूर्ण ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळेल. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. चांगले खेळा, यशस्वी व्हा. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. जबरदस्त एक आपल्याला एव्हरग्रीन टीम पाहायला मिळतीये. टीम नव्या स्पोर्ट्स पिंपळोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम खानिवली आपल्याला पाहायला मिळतीये. 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिलाय. जमवल्या खानिवली टीमनं धावा. त्रेचाळीस धाबांचं टार्गेट आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंडचा अपील. नक्कीच दोनही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करतील, कारण अतिशय महत्वाची ही विकेट आणि सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती पाठीच्या कण्यावरती आघात, फलंदाज बाद. गोलंदाज अनिकेत पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गाळाला लागत असताना वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज विनायक गोरे तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय. 0 धावांवरती पहिला गडी गमावला टीम पिंपळोलीनं आणि सुरुवात एक आश्वासक करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. याच दरम्यान शुभ आगमन झाले रुपेजी ढमके आणि धनंजयजी थोरात साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. धनंजयजी आणि रुपेश आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जबरदस्त अटॅक, वेगवान मारा, हा सुद्धा ऑब्रेक पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी, सुंदर चेंडू हाताळत असताना गती परिवर्तन चांगलं पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना टीम खानिवलीसाठी चाललेली ही बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस थांबून खेळले बेटानो. शेवटच्या क्षणाला चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोर काढला सुरुवात. नव्या स्पोर्ट्स पिंपळोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3-2 या आकड्यावरती. 1 गडी बाद 2 धावा. 43 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी नव्या स्पोर्ट्स पिंपळोली टीम मैदानात आपण पाहतोय. सुरुवातीलाच विनायकचा अडसर दूर केला. जो फलंदाज मात्र यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्म मध्ये आहे त्याला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात आलाय भगवान. यावेळेस लेग बिफोर साठी नक्कीच अपील केलं जाते. पंच तटस्थ. लेग बिफोरची विकेट नाहीये मित्रांनो, नक्कीच लक्षात घ्या. मात्र चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळाला. शरीरावरती आदळत असणारा हा चेंडू निर्धाव. हा सुद्धा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि अयशस्वी डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक अनिकेतचं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी अद्यापर्यंत फलंदाजांना थांबवून ठेवलंय. 30 यार्ड मध्ये आपल्याला 9 क्षेत्ररक्षक गोलंदाजाला पकडून पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं हे षटक. यावेळेस सुद्धा वेगवान मारा. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला टेक ऑफ केलं. थोडीशी उंची आणि गती सुद्धा चांगली पाहायला मिळाली. हा डॉट बॉल पाहा आणि षटक क्रमांक डॉट बॉलच्या साथीनं पहिलं समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर नव्या स्पोर्ट्स पिंपळोली संघाची धावसंख्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. स्कोर कार्ड वरती 2 धावा. 43 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी नव्या स्पोर्ट्स पिंपळोली टीम आपण पाहतोय मैदानात.
पहिल्या षटकामध्ये 2 धावा. सुरुवात आश्वासक केली, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिला अनिकेतला. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली. नक्कीच आजचा दिवस या स्पर्धेचे प्रणेते अमोलजी कथोरे सरांसाठी एक अतिशय महत्वाचा दिवस. त्यांची लाडकी लेक श्रावणी अमोल कथोरे हिचा आजचा बर्थडे आहे आणि वाढदिवसाचा हा दिवस अतिशय खास दिवस तिच्या आयुष्यातील. या इनिंग नंतर आपण तिचा वाढदिवस आपल्या व्यासपीठावरती साजरा करणार आहोत मित्रांनो. श्रावणी सुद्धा बर्थडे गर्ल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. पुन्हा एकदा तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे श्रावणी. पहिले षटक समाप्त झाले. 2 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी दिली आहे. खानिवली टीमचा गोलंदाज आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये अनिकेत. नवीन गोलंदाज अविनाश. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू ऑफसाईडला शफल झालाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार, हा दमदार चौकार. फलंदाज अनिल याच्या बॅटमधनं हा चौकार बघायला मिळतोय. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, त्यानंतर अनिलनं मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. अविनाशचा पुढचा चेंडू यावेळी सुद्धा फिरून मारण्याचा प्रयत्न, मात्र वेग प्रचंड या चेंडूवरती. आता मात्र संधीच दिली नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्कच झाला नाही. डॉट बॉल. पहिला चौकार आला, त्यानंतर कमबॅक करत असताना अविनाश. कौतुक करावं लागेल खानिवली टीमचं सुद्धा, कारण समोर एक बलाढ्य टीम, 43 धाबांचं टार्गेट आणि आपल्या संघासाठी चांगली सुरुवात केली आहे. अनिकेतचं षटक चांगलं होतं, त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून अविनाश सुद्धा एक चांगलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे सुद्धा षटक. आणि दुसऱ्या षटकाच्या या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती अद्यापर्यंत 7 धावा. पिंपळोली टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. आणि गडी जो बाद झालाय तो मात्र अतिशय महत्वाचा फलंदाज विनायक तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतो. यावेळी डेलिकेट टच 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं अगदी चेंडूला काढलंय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र यावेळेस वापरत असताना फलंदाज आपण पाहतोय भगवानच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगली फलंदाजी. भगवान हे क्लासिकल बॅट्समन यावेळेस आपली कला प्रदर्शित करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अविनाशचा हा चेंडू, यावेळेस शॉर्टपिच चेंडू, जबरदस्त फटका पूल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. हा सुद्धा चेंडू सीमा पार. चौकार. मात्र फलंदाज आपण पाहतोय भगवान आणि अनिलनं ही सूत्र आपल्या हाती घेतली. स्ट्रायकिंग एंड वरती भगवान बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि अविनाशला मात्र विचारात पाडलंय. अविनाशचा पुढचा चेंडू उर्ध विकेटने हा फुलटो चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी सरळ खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक सज्ज होता. सिंगल कंप्लीट. एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला पुढे नेत असताना दोनही फलंदाज 16 या आकड्यावरती. दुसरं षटक समाप्त. धावफलकावरती 16 धावा. टीम नव्या स्पोर्ट्स पिंपळोली संघाची धावसंख्या एसडीजे. दोन षटकांच्या अखेरीस 16 धावा. 43 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करत असताना
नव्या स्पोर्ट्स पिंपळोली टीम आपल्याला पाहायला मिळते. भगवान नावाचा फलंदाज सेट झालाय, त्याला साथ देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिल. ही जोडी मैदानामध्ये पिंपळोली टीम साठी चाललेली ही फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 2 षटकांची समाप्ती, 16 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात अनिकेतनं चांगली केली, त्यानंतर अविनाशचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. 14 धावा या षटकात आल्या आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस केला जातोय दर्शनला. षटक क्रमांक 3, स्वतःच्या खात्यातलं हे पहिलं आणि संघाच्या खात्यातलं हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. षटकाला सुरुवात होईल. दर्शन गोलंदाजी मार्क वरती, युवा गोलंदाजावरती जबाबदारी, आणि ही जबाबदारी पार पाडावी लागेल कारण समोर आव्हान आहे फलंदाज भगवान आणि त्याच्या साथीनं अनिल या फलंदाजांचं. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान शुभ आगमन झालं आदरणीय अशोकजी बांगर, दिनेशजी पवार सर, चंद्रकांतजी पवार सर या मान्यवरांचं शुभ आगमन झालं स्पर्धेच्या वतीनं आणि अमोलजी कथोरे सरांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. हा चेंडू फुल लेनचा पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं खेळायचं होतं मात्र भगवानच्या बॅटला चकवून हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती दर्शन, फलंदाज भगवानला थांबवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्या डॉट बॉल. यावेळेस उर्पी चेंडू, फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त कमिटमेंट, जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळाली. सीमा रेषेवरती 100% एफर्ट. या एफर्टचं मात्र कौतुक करावंच लागेल. फलंदाज बाद होतोय. भगवानची खेळी समाप्त. फलंदाज लकी यावेळेस मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. भगवानची खेळी समाप्त झाली. फटका चांगला होता मात्र झेलबाद करण्यात यश मिळालं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. अतिशय चांगला झेल टिपत असताना संघासाठी 6 धावा तर वाचवल्याच मात्र फलंदाज आपण पाहतोय भगवानला माघारी पाठवलं. गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती अनिलच्या बॅटमधनं हा चांगला फटका. स्टेट ड्राईव्हचा अभूतपूर्व नजराणा पेश करत असताना चेंडू सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज दर्शन वरती हल्ला चढवत असताना भगवान बाद झाला. त्यानंतर सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत फलंदाज अनिलनं आणि त्याच्या बॅटमधनं हा चौकार. अनिलला साथ देण्यासाठी लक्की मैदानामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. चांगलं षटक हाताळलं दर्शननं. 2 षटकामध्ये 16 धावा होत्या. त्यानंतर हे षटक जर आपण पाहिलं तर चांगलं पाहायला मिळतंय दर्शनचं. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे का सर? एकदा काउंट करा. एक चेंडू शिल्लक आहे सर.
दर्शनचं हे तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 22 धाबांवरती स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक चेंडू शिल्लक आहे सर. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला. चौथ्या चेंडूवरती चौकार आणि हा 5वा डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकंदरीत 5 चेंडू कंप्लीट झाले आणि एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बावीस धाबांवरती स्कोर कार्ड स्थिरावलेलं. गोलंदाजी मार्कवरती दर्शन. कौतुक करावं लागेल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असलेला हा गोलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक वरती अनिल आणि लकी या दोन फलंदाजांवरती मोठी जबाबदारी. ही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. जर विजय आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर पिंपरोली टीमसाठी एक ताकदीची फलंदाजी मात्र करावीच लागेल. 22 धाबांवरती स्कोर कार्ड थांबलंय. षटकातील हा शेवटचा चेंडू दर्शन आपल्याला पाहायला मिळेल. दर्शनचा हा चेंडू सामना करण्यासाठी अनिल बराच वेळ हवेमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र हा झेल टिपण्यात अपयशी पाहायला मिळतोय. जजमेंट चुकीचं. हाताला चटका देऊन चेंडू ड्रॉप होतोय धरणीवरती आणि जोपर्यंत हा चेंडू हवेत होता तोपर्यंत संपूर्ण पिंपरोलीकरांच्या नजरा मात्र या चेंडूवरती असतील आणि हा झेल धरणीला ड्रॉप होतोय आणि पिंपरोलीकरांच्या मात्र जीव भांड्यात पडलेला पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. स्कोर कार्ड 2 धाबांच्या मदतीनं सरकलं ते जाऊन पोहोचलं 24. आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती लकी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती
साथ देत असताना अनिल. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय दिनेशजी पवार सर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी दीपवीर बिराडे सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पवार सरांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जातं आणि भरपूर सारं प्रेम आपल्या व्यासपीठावरनं आदरणीय चंद्रकांतजी साबळे सरांचा सुद्धा यथोचित मानसन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल दीपजी बिराडे सरांना आपल्या शुभ हस्ते सरांचा यथोचित मानसन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती आपण जपत असताना त्याचबरोबर आदरणीय अशोकजी बांगर सर उपस्थित आहेत ग्रामसेवक. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी दीपजी बिराडे सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मानसन्मान केला जावा. क्रिकेटच्या प्रती चांगलं प्रेम सातत्यानं पाहायला मिळतं. बांगर सरांचं अतिशय चांगले क्रिकेट सुद्धा खेळत असतात. व्यासपीठावरती मान्यवरांच्या उपस्थितीनं 4 चंद्र लावण्याचं काम केलं जातंय. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतरचा हा चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर आणि तिथून वळण घेत निघणारा हा चेंडू वाईट घोषित केला जातोय. पंच अमर गायकवाड सरांचे दोनही हात समांतर आणि एका धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर बोर्ड. 43 धावांचं टार्गेट आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत ज्यानं पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर हे षटक क्रमांक 4था हाताळतोय संघासाठी. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर आलाय. जबरदस्त फटका लॉंग लेग बाउंड्रीला पार करत असताना अनिलच्या बॅट मधनं पिंपळोली गावचा ब्रँड पेश होत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. या षटकारानं मात्र धावफलकाला संजीवनी दिली आहे. बऱ्याच काळानंतर आलेला हा षटकार धावफलक स्थिरावलं पोहोचलं जाऊन ते 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र सामना खुला करण्याचा प्रयत्न फलंदाज अनिलच्या बॅटमधनं आणि लक्कीच्या बॅटमधनं एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अनिलच्या बॅटमधनं हा षटकार आलाय आणि धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 32 धावा स्कोर कार्ड वरती. (32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 11 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती. अनिलनं मात्र चांगला खेळ दाखवलाय. अद्यापर्यंत अबाधित फलंदाजी करतोय. सलामीसाठी आलेला अजूनही अबाधित आहे. यावेळेस सुद्धा बॅटची कडा फिल्डरच्या पासून दूर राहिलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं पुढे सरकलं. 33 या आकड्यावरती. धावफलकाला सातत्यानं पुढे नेण्याचं काम केलं जाते. षटकाराला त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानात दाखवलं. अनिलनं ही सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक चेंज झाली आहे. यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल लकी. उंचपुरा फलंदाज हार्ड हिटिंग फलंदाजीसाठी संबोधला जातो आणि तोच फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. फसलेला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं. टिपलाय झेल. संपलाय फलंदाज. लकीचा खेळ. लकी बॅक टू द पॅव्हिलियन. लकी माघारी परतलाय. सिंगल धाव त्यानं त्याच्या खात्यावरती जोडली होती. त्यानंतर मात्र
मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये यावेळेस आपली विकेट गमावली आहे आणि तंबूच्या आश्रयाला परत झालाय. नवीन फलंदाज मैदानात लकीची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय योगेश आणि अनिल ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. अनिलला मात्र आता सूत्र खाद्यावरती घ्यावी लागतील, कारण जो फलंदाज साथ देत होता तो मात्र अर्ध्यावरती डाव सोडून मैदानातून बाहेर आलाय. योगेश आलाय नवीन फलंदाज. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. हा चेंडू पाहायला मिळतोय स्लॉक स्वीप खेळत असताना अनिलच्या बॅटमध्ये एक चांगला फटका, 2 धावा कंप्लीट. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली सीमारेषेच्या जवळ आणि त्याचा मोबदला 2 धावा यावेळेस अनिलच्या खात्यामध्ये आणि टीम पिंपळोलीच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 35 धावा स्कोर कार्ड वरती, 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अद्याप 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती अनिकेतचा हा चेंडू सामना सज्ज करेल. सामना करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज अनिल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा हा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे बॅटला कनेक्शन नाही. यष्टीरक्षकानं उरलेलं काम पूर्ण केलं. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 35 धावा टीम पिंपळोलीची धावसंख्या. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना. कंपल्सरी चेसिंग हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. 6 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अनिलची साथ देण्यासाठी योगेश मैदानामध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज रोशन खानिवली टीमसाठी हे 5वं षटक. पहिला चेंडू फुल टोज आणि फटका फसलेला पाहायला मिळतोय. संधी होती मात्र सोनं करता आलं नाहीये. योगेश तंबूच्या आश्रयाला परत जाताना पाहायला मिळेल. मोठा मासा गळाला. चेंडू होता मात्र सोनं करता आलं नाही. संधीचा योगेश निराश मनानं तंबूच्या आश्रयाला परत येताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात काशीनाथ. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अनिल, ज्यानं अद्यापर्यंत चांगली खेळी साकारली आहे. सलामीसाठी आलाय आणि अजूनही अबाधित फलंदाजी करतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता. संघर्ष नक्कीच दोनही संघासाठी वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय महत्वाची ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. नॉकआउटच्या या मॅचेस असतात मित्रांनो. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती प्रत्येक सामन्यामध्ये असते आणि यावेळेस मात्र करावंच लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर 8 धावा बनवाव्या लागतील. अनिलच्या बॅटमधनं हलक्या हातानं प्लेस केलं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. टॅलेंटेड बॅटिंग दाखवत असताना यावेळेस अनिल दुहेरी धावेचा हा फटका पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरकलं. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता टीम नव्या 11 पिंपळोली संघाला सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू फुलटोच पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट.
नजर चांगली पाहायला मिळाली, कॉम्बिनेशन चांगलं होतं आणि दुहेरी धाब्याचा फटका यावेळेस पाहायला मिळाला. कंप्लीट केल्या दोनही धावा आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर काढला, सरकवलं पुढं जाऊन पोहोचलं ते 39 या आकड्यावरती. कंपल्सरी चेसिंग हा रूल आहे आणि या रूल अंतर्गत या 43 धावा मित्रांनो बनवाव्याच लागतील. अजूनही 4 धावांची गरज आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती संघाचा तारणहार अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, मात्र हातामधनं स्किड झालेला हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, नो बॉल, नो प्लस 2 अशा 3 धावा या चेंडूवरती नक्की देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर लेबल मैदानावरती नशिबाची साथ अनिलला आणि टीम आपण पाहतोय पिंपळोलीला. स्कोर लेबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू मात्र अतिशय चुकीचा पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून हा अवांतर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याबरोबर त्या 2 धावा, 3 धावाच्या मदतीनं स्कोर लेबल आणि 1 धावेची आवश्यकता. फ्रीटचा हा चेंडू फुलटोज आणि हा विजयी चौकार फलंदाज अनिलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी अनिलनं मात्र इम्प्रेस केलं. ज्यावेळेस विनायक लवकर बाद झाला त्यानंतर मात्र अनिलनं आपल्या संघासाठी एक चांगला खेळ साकारला. हार्दिक अभिनंदन टीम पिंपळोली आणि गोड कौतुक करूया टीम खानिवलीचं सुद्धा. अनिल नावाचा खेळाडू ज्यानं जबरदस्त खेळी साकारली फलंदाजी करत असताना, ताकदवर फलंदाजी, 28 धावा आणि 3 गडी बाद केले गोलंदाजी करत असताना, तो विथ हॅट्रिक अतिशय खेळी ज्या खेळाडूनं साकारली अनिलनं, तो अनिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना